हाय हॅलो, मी विद्या. इट्स विद्याज हँडमेड या चॅनलवरती आपले स्वागत आहे. तर आज मी व्हॅलेंटाईन डे स्पेशल फुल बनवून दाखवणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य: एक पिन लागेल, एक व्हाईट कलरची उलन लागेल, एक छोटी तार लागेल, एक कात्री लागेल आणि पानांसाठी एक ग्रीन कलरची एक उलन लागेल आणि लाल कलरची सुरू करूया. आणि त्यासाठी आपल्याला 6 चेन घ्यावं लागतील. म्हणजे पहिले मॅजिक पीस घ्यावं लागेल, म्हणजे मॅजिक रिंग घ्यावं लागेल. हे अशा पद्धतीने एक गाठ देऊन ही सिंगल खांब घ्यायचे. ते 6 सिंगल खांब घ्यायचे आपल्याला. आणि हे 6, 1 2 3 4 5 6 आणि हा दोरा ओढून घ्यायचा. इथं काढ बसते आपली. जे पहिला आपण खांब घेतलेला होता साखळी, त्याला आपण असं त्यातून आपल्याला स्लिप जोडून घ्यायचं आहे. आणि त्यावरतीच आपल्याला एक साखळी घ्यायची आणि 6 खांब जे घेतलेले आहेत त्याच्यावरती आपल्याला 2-2 असे खांब घेत जायचे. 6 सिंगल खांब घ्यायचे. सगळ्या टाक्यावरती आपल्याला 2-2 खांब घ्यायचे, म्हणजे 12 खांब आपले होतात. हे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 झाले. आणि आपण जोडून घ्यायचं. तर पहिले आपण साखळी घेतलेली त्या ठिकाणी जोडून घ्यायचं. नंतर आणखीन एक साखळी घ्यायची. त्या ठिकाणी आपल्याला एक साखळी खांब घ्यायचा, साखळी खांब. नंतर जिथं आपले 2-2 खांब घेतलेले होते तिथं आपल्याला 2 खांब घ्यायचं. त्या शेजारी एक खांब घ्यायचा. असे 2-1 2-1 खांब घेत जायचे, म्हणजे 2आत 2 त्याच्या शेजारी 1 असे आपल्याला 18 खांब घ्यायचे. हे पहा, 2-1 हे 2 त्याच्या शेजारी 1 हे 2 1 2 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 आपले 18 खांब झालेत. तर आपण पहिल्या साखळीमध्ये स्लिप टीच घेऊन जोडून द्यायचं. नंतर एक साखळी घेऊन परत आपल्याला असेच 18 2 वेळेस खांब घेत जायचे. हे आपला पहिला दुसरा तिसरा राऊंड झाला. आता चौथा आणि 5वा राऊंड आपल्याला 18 खांब घेत जायचे, जसं की सगळ्यात सिंगल सिंगल असे. हे सगळं असं इथंपर्यंत जोडत जायचं. दोन्ही साईडने मिळून 36 खांब घेणे. इकडे 18 आणि इकडे 18. आता आपण इथं जोडून घेऊया. या वाटीच्या कडे आपल्याला 18 खांब घेत जायचं. आता आपला 5वा राऊंड आहे. हे असा वाटीसारखा आकार तयार झाला. अशा आपल्याला आणखीन एक करून घ्यायचे. हे अशा 2 वाट्या आता आपण जोडूया. आपण आता 4 खांब घेऊया आणि 4 आणि दुसरी वाटी आपण जोडून टाकू. अशा पद्धतीने असं आपल्याला एक एक खांब घ्यायचं. असे आपल्याला 18 या वाटीच्या कडेने 18 खांब घ्यायचं आणि दुसऱ्या वाटीच्या कडेने 18 खांब, टोटल 36. हे बघा, 1 2 1 2 3 4 5 6 7 8 7व्या आणि 8व्या ओळीला आपल्याला 36 खांब घेत जायचं. आपल्याला एक चेन घ्यायची आणि 7 वेळा हेच खांब घेत जायचं. हे बघा, 1 2 3 4 5 6 आणि 7. आता आपल्याला कमी करत जायचं. 2-2 अशा पद्धतीनं ही एक साखळी आणि ही एक साखळी, म्हणजे ज्या बाजूच्या साखळी आहेत त्यातून अशी उलन काढून आपली असं एक घ्यायचं. आणखीन आपल्याला अशाच पद्धतीनं 7-7 खांब घेत जायचं.
2मधनं एक घेत जायचे. आपल्याला अशाच पद्धतीने 7 घ्यायचे काम आणि 2मधनं एक काम घेत इथे जोडायचं या साईडला. हे बघा, नंतर एक असं काम घ्यायचं, म्हणजे 3 घ्यायचे आणखी आपल्याला काम, असे 3 झाले. नंतर हे असं दोन्ही साखळीतनं घेऊन एक काम घेणे. पुढच्या ह्यात 3 काम घेत जायचं, 2 हे 3. हा बघा अशा पद्धतीनं दिसतो. तर आपल्याला इथं जोडणे, हे 2 खांबातनं हे 2 साखळीमधून एक काम घेणे आपल्याला. इथून 3 काम घेणे आणि ह्या 3 ह्या साखळीतनं एक काम घ्यायचं, म्हणजे जोडत जायचे, म्हणजे कमी करत जायचे. आता हे पूर्ण इथंपर्यंत घ्यायचं. हे बघा, हे आपल्या 10 ओळी झालेल्या आहेत. तर आता 11व्या ओळीलाही आपल्याला 5 चेन घ्यायचे, 5 खांब घ्यायचे आणि 2 कमी करत जायचं. हे बघा, 1 2 3 4 आणि हे 5. अशाच पद्धतीनं कमी करणं म्हणजे हे दोन्ही साखळीतून एक साखळीतनं घेऊन एक खांब तयार करणं. 1 2 3 हा 4 आणि हा 5वा. हे बघा, परत आपल्याला कमी करत जायचं. 1 2 3 4 आणि 5. आता हे इथं आपल्याला हे दोन्ही साखळीतनं घेऊन एक खांब तयार करा. हे बघा, आपल्याला आता स्टफिंग पण भरूया यामध्ये. हे कॉटन, बघा ह्याचा आकार अशा पद्धतीनं होतो. आता आपल्याला आणखीन साखळ्या कमी करत जायचे, म्हणजे 2 असे सिंगल खांब घ्यायचे, 2 कमी करत जायचं. हे 2 इथले, नंतर ह्या 2 असं कमी करत जायचं, 2 इथे घालून. आणखीन 1 2 2 खांब इथले सिंगल खांब, त्या 2 साखळ्यात पुढच्या एक काम घे, 2 आणि 2 हे कमी करत जायचं असं. एक, 2 इथून कमी करणे. हे पहा, आता नंतर 1 2 दोन्ही साखळीतून एक खांब घेणे. हे बघा, आता आपल्याला 3 साखळी घ्यायची, एक साखळी घेऊया. हे बघा, एक खांब घ्यायचा परत आणि हे दोन्हीतून असं एक खांब घ्यायचा, परत नंतर एक खांब घ्यायचा, दोन्ही साखळीतून घेऊन एक खांब घ्यायचा. हे अशा पद्धतीनं, म्हणजे असं करत जायचं वरपर्यंत, म्हणजे बदाम आकार येतो. नंतर एक साखळी घ्यायची, एक असं खांब घेत जायचं, एक आणि शेवटी दोरा तोडून द्यायचा याला. हे बघा, अशा पद्धतीनं आपला बदामाचा शेप तयार झाला, म्हणजे हार शेप. आपण फुलाच्या पाकळ्या बनवूया, जी पांढऱ्या कलरची, म्हणजे व्हाईट कलर. आपल्याला 14 साखळ्या घ्याव्या लागतील. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. ही 14 साखळी झाली, म्हणजे 14 चेन. या शेजारच्या साखळीमध्ये आपल्याला खांब घ्यायचा साधा, परत नंतर डबल क्रोशा, नंतर हाफ डबल क्रोशा घेऊन नंतर डबल क्रोशा घ्यायचे, म्हणजे डबल खांब. हे असे आपल्याला 9 खांब घ्यायचे. 1 2 3 हे 4
4 झाले. ही चौथ्या खांबामध्येच आपल्याला आणखीन एक डबल खांब घ्यायचा, 5वा. त्याच्या शेजारी आणखीन एक डबल खांब, म्हणजे 6वा. परत हे 7, हे 8, हे शेवटचा 9. हे 9 डबल खांब झाले, म्हणजे डबल क्रोशा. नंतर आपल्याला हाफ डबल क्रोशा घ्यायचे, नंतर सिंगल. पुढच्या चाकडीमध्ये असे 3 सिंगल क्रोशा घ्यायचा, 1, 2 आणि हे तिसरा 3. नंतर आणखीन इकडं सिंगल क्रोशा घ्यायचा, परत हाफ डबल क्रोशा. ह्या साईडला जसं बनवलेलं आहे तसं ह्या साईडलाही करायचं आहे आपल्याला, टाकायचे जायचे. 9 डबल खांब आपल्याला घ्यायचे साईडला. हे 3, हे हा चौथा, हा 5वा. आणि आपण त्यातच आणखीन एक डबल क्रोशा घ्यायचे. 6, 7, 8 आणि हा शेवटचा 9. नंतर आपल्याला हाफ डबल क्रोशा, नंतर सिंगल क्रोशा. आता आपल्याला एक छोटीशी तार घ्यावी लागेल. हे अशा पद्धतीने घेऊन त्याला असं स्टिच करायचं आहे. इथंही सिंगल खांब घ्यायचं आहे. सगळ्यातनं आपल्याला सिंगल खांब घ्यायचे आहेत. हे अशा पद्धतीने आपली पापडी तयार झाली. आपल्याला इथं जोडून घ्यावं लागेल. कट करून घेऊया. उरलेला थोडा ह्याच्या साईडने गुंडाळून घ्यायचा. अशा आपल्याला 8 पाकळ्या करायच्या आहेत. आता आपण पान करूया. त्यासाठी 21 चेन लागतील आपल्याला, म्हणजे 21 आकड्या. 9, 10, 11, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 आणि 21 चेन झाल्या. त्या शेजारच्या साखळीमध्ये आपल्याला एक खांब घालून घ्यायचा, परत हाफ डबल खांब घ्यावं लागणार. नंतर आपल्याला डबल खांब घ्यावं लागणार. असे आपल्याला 15 खांब घ्यावं लागतील, डबल 15 खांब. 3 झाले, 4, हे 5, हा 6वा, हा 8वा, हे बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 झाले. 10, 11, 12, 13 आणि 14, 15. हा 15 खांब झाले. डबल खांब 15 झाले. आता पुढच्या साखळीमध्ये आपल्याला हाफ डबल खांब घ्यायचा, नंतर सिंगल एक खांब घ्यायचा पुढच्या साखळीत. आणि त्या पुढच्या साखळीमध्ये आपल्याला असेच 3 सिंगल खांब घ्यायचे, 2 आणि 3. ह्या साईडला आपण जसं बनवलेल्या साखळ्या डबल खांब सिंगल खांब, तसं ह्या साईडलाही आपल्याला करायचं आहे. अशा पद्धतीची ही साईड झालेली आहे. तर आपल्याला छोटीशी तार घालून घ्यायची. ह्याच्यावरही आपल्याला सिंगल खांब घ्यायचे. हे अशा पद्धतीने पूर्ण बाजूला सिंगल खांब घेत जायचे आपल्याला. हे पूर्ण आपल्याला इथंपर्यंत सिंगल खांब घ्यायचे. हे अशा पद्धतीने आपले पान तयार झालेले आहे. असे आपल्याला 2 पानं करायचे आहेत. हे आपला हार्ट शेप आपण यातून
तार घालून घेऊया. ते अशा पद्धतीने आणि आपण जे तयार केलेली पाकळ्या होत्या त्याच्या पद्धतीने लावून घेऊया ह्याच्या कडेने. याच्या कडेने आपल्याला जॉईन करून घ्यावं लागतं. आपण 4 पाकळ्या जोडून घेऊया. ग्रीन उलाने आपण त्याला नंतर आणखी 4 पाकळ्या अशा पद्धतीने जोडून घेऊया. अशा पद्धतीने आपण जोडून घेऊया. आपण आता पान जोडून घेऊया. हे दोन्ही पान साईडने आपण जोडून घेऊया.